दोन्ही फलंदाज अजय मोरे, एक होराळेचा आणि दुसरा एक झाडानीचा, अशी माहिती आम्हाला नरेश दळवी पोहोचवतात, जे आमचे गुणसंख्या लेखक आहेत. या मॅच मधील संघ जो विजय होईल तो हाळ खुर्दच्या विरोधात खेळेल आणि पुढचा सामना जो आहे जामरुक विरोधात काटरंग, त्या मॅच मधील विजेता संघ ठाणे नावेच्या विरोधात खेळेल. ठाणे नावे टीम, आपण कुठेही जाऊ नका, एक सामना तुमचा बाकी आहे. पहिलाच बॉल कव्हर पॉइंटच्या वरतून स्वीपर कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय, चौकार, 4 धावा. या स्पर्धेला खास दुबईवरून शुभेच्छा आल्या. छगनजी पाटील खानाव दुबईवरून या स्पर्धेला लाईव्ह पाहतात आणि या स्पर्धेला देत शुभेच्छा, मनापासून स्वीकार. गौरवच्या पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर ड्राईव्ह इथे केलाय, चौकार. अजय मोरे होराळेचा फलंदाज चौकार इथे मारतोय. सर्व क्रीडा रसिक आपलं सहर्ष स्वागत. दमदार स्ट्रोक मिड ऑफला क्लिअर केले. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना अजय मोरे ठोकतो आणखी एक चौकार. स्पर्धेसाठी आदरणीय नरेशदादा पाटील, त्याचबरोबर किरणजी ठाकरे साहेब यांचं खूप मोठं मोलाचं योगदान राहिले. नमो चषक. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, हॅमर केलाय, समोर लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. अजय ऑन फायर ठोकते मोरे, आणखी एक षटकार. हॅलो हॅलो. 2 चौकार 1 षटकार, धावसंख्या 14. अजय बोरे तडाखे बंद फलंदाजी करत असताना होराळे टीम साठी भाट चिकडा मागे चाललाय. नशीब देखील साथ देत असताना अजय मोरेला चौकार. राजा पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय, सहर्ष स्वागत मुख्यमंचावरती. स्कोर 18. 3 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा बॉल खोदून काढला, अक्षरशः लॉंग ऑफचा प्लेयर अगदी डीप कव्हर मध्ये पुढे सरकतोय. 1 धाव. शांत राहिलं या चेंडूवरती अजय मोरे होराळेचा, आणि दुसरा देखील फलंदाज आहे तो अजय मोरेच, आणि तो आहे तो झाडानीचा. ही माहिती अचूकतेने पोहोचवत आहेत नरेश दळवी. नरेश दळवी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असल्यानंतर कोणती चिंता नसते, कोण कुठल्या गावचं आहे त्यांना अचूक ठाऊक असतं. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. अविनाश पालांडे सरपंचांच्या भूमिकेत आहेत, इशारा करतायत. स्कोर आहे तब्बल 19. आदरणीय नरेशदादा पाटील यांना पाहिलं. या संपूर्ण नमो चषकासाठी नरेशजी पाटील साहेब, किरणजी ठाकरे साहेब प्रामुख्याने खूप चांगली मेहनत घेत आहेत. नरेशदादा प्रतिष्ठान, युवा प्रतिष्ठान जे आहे त्याचे अध्यक्ष प्रशांतजी पाटील यांचे ते आगमन झाले. त्याचबरोबर निलेशजी पाटील, आपलंही सहर्ष स्वागत. प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत. आपण आवर्जून मगाशी उल्लेख केला की
नरेशदादा पाटील यांच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीला मोठमोठे कार्यक्रम नेहमी होत असतात. यावर्षी देखील आणखी एक मोठा कार्यक्रम ते मात्र घेऊन आलेत. भालचंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य सासगावचे आपलंही सहर्ष स्वागत नमो चषकामध्ये. मच्छिंद्र पाटील आलाय. मच्छिंद्र पाटीलने अगोदरचा जो सामना होता त्यामध्ये फक्त एकच धाव दिली होती. लोअर फुल टॉस बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे जोडली जाते. पाहुणे नमो चषकासाठी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सबका साथ सबका विकास. आज बजेट देखील आपण ऐकला आणि त्याची टॅगलाईन देखील तीच होती, मेड इन इंडिया. अगदी समोर वाडी स्लॉंगांच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव. नेक्स्ट मॅच चला जामरुक विरोधात काटरंग. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. जामरुक विरोधात काटरंग टॉस करण्यासाठी या. अंतिम टप्प्यात आपण आहोत. आज नमो चषक. उद्या कर्जतचे संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळतील. 189 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीपचा फलंदाज दोन्हीही तत्परतेने ही एक धाव कंप्लीट करतात. मच्छिंद्रचं विशेष कौतुक आहे. पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 19 धावा कुठल्या होत्या अजयने. याच अजयच्या जोडीला शांत ठेवण्यामध्ये मच्छिंद्रला यश मिळालंय. वेल एक्सपिरियन्स बॉलर आहे आमचे प्रकाशजी. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. नेहमी समालोचन कक्षामध्ये असतात, हिंट देत असतात समालोचकांना कधी काय बोलावं. आणखी एक धीम्या गतीचा बॉल. फटक्यांचं उत्तर गतीने देत असताना अर्थातच धीम्या गतीनं, अचूकतेनं, अचूक टप्पा, अचूक दिशा, अचूक गती ही ट्रिग्नॉमेट्री साधले. या अगोदर साइन कॉस थिटा कधी समजलं नाही, परंतु ही ट्रिग्नॉमेट्री परफेक्ट ओळखले ती मच्छिंद्रने. 22 धावा 22. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू टाकलाय. काय षटक टाकतोय मच्छिंद्र पाटील. गोलंदाजीतली पाटीलकी सिद्ध केले त्याने आता अजय मोरे दोन्ही फलंदाजांच्या विरोधात. हे कमबॅक असतं, हे करायलाच हवं. समोरच्या टीमने आपल्यावरती आक्रमण केले. तब्बल 19 धावा कुठल्यात, परंतु मच्छिंद्रने या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्यात त्या 3. करिश्माई गोलंदाजी. धावा संख्या 22 माफी असावी 22. या ओव्हरमध्ये 3 आल्यात. शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे आणि ते झेल सुटतोय. टॉवरच्या वरती चेंडू गेल्यानंतर फिल्डर कुठेतरी त्रस्त होतात. हिरवा चेंडू नाही तर काळा ठिपकाच दिसतोय. सर्वांना ठाऊक आहे. 2 धावा जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झाला 24. नाबाद 24 धावा. चला जामरुक आणि काटरंग कॅप्टन या त्वरित टॉस करण्यासाठी. नुकताच राजेजी पाटील साहेबांचे ते आगमन झालं. प्रशांतजी पाटील, त्याचबरोबरीने निलेशजी पाटील, बालचंद्र पाटील जे सासगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. जामरुक टीमचे कॅप्टन स्वतः प्रशांतजी खांडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे काटरंग टीमच्या कॅप्टनला, बंटी आपला कॅप्टन त्वरित पाठवा. 2 ओव्हरमध्ये 24 झाल्यात. अजय मोरे. हे फार कमी वेळा घडतं क्रिकेटमध्ये की एकाच नावाचे दोन्ही फलंदाज, परंतु गावं वेगळी आहेत. टेन्शनवालं काम आहे. नमो चषक. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. शेवटचे षटक भावेश पिंगळे, त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली होती. 5च धावा दिल्या होत्या लास्ट ओव्हरमध्ये. मागच्या मॅच मध्ये लास्ट ओव्हर टाकत असताना. भावेश. अपील केली जाते आणि ते फलंदाज बाद आहे तो होराळेचा अजय मोरे. महत्वाचा धक्का.
माहिती आम्हाला आयोजक निश्चित पोहोचवतील. डॉट बॉल. पहा मच्छिंद्र आणि भावेशने पुन्हा एकदा आशा पल्लवित केल्यात. खरं तर सुसाट वेगाने धावत होता तो होराळेचा संघ, परंतु मच्छिंद्र आणि भावेशने यांना खंडाळ्याचा घाट दाखवलाय. 24 धावा. मागच्या 8 चेंडूंवरती फक्त धावा आल्यात त्या 5. नवीन बॅटर वेगाने चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक. पुनरागमन कसं असावं ते मच्छिंद्र आणि भावेश सारखं असावं. दोन्ही खानावचेच गोलंदाज मच्छिंद्र आणि भावेश. तिन्ही गौरव पण खानावचाच आहे. त्याच्या विरोधात आक्रमण झालं जरूर. अजय मोरेने ते केलं होराळेच्या. 19 धावा कुठल्या. मच्छिंद्रने धावा दिल्या त्या 5 आणि भावेश पिंगळे 1 विकेट. अगदी पंचांच्या बाजूने हा चेंडू काढला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक स्क्रीनच्या समोर येतोय. फेक पा चूक अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये. जोश पा हाय जयेश पाटील. आपलंही सहर्ष स्वागत. सिंगलने स्कोर 25-25. आता हे लक्ष आवाक्यात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा अजय मोरे धुलाई करत होता तेव्हा असं वाटलं की 3 ओव्हरमध्ये 45-50 पर्यंत पोहोचतील, परंतु आता या धावा रोखल्यात. फक्त 2 चेंडू शिल्लक. ऑन स्ट्राईक असेल अजय मोरे. काय टप्पा ठेवलाय. यंगस्टर प्रभावित करतायत. उज्ज्वल भविष्य आहे ते भावेश या गोलंदाजाचे. आदरणीय नरेशजी पाटील साहेबांचं पुनश्च एकदा या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत. नमो चषकामध्ये फार प्रमुख भूमिका ॲडव्होकेट राजेंद्र एरुणकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत. फटका इथे फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जज करतोय परंतु झेल पुन्हा एकदा सुटलाय. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जातील. 2 धावेने स्कोर डाऊन पोहोचलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27. पहिल्या ओव्हरमध्ये गौरवच्या विरोधात धावा आल्या 19. मच्छिंद्रने धावा दिल्या अवघ्या 5. भावेशने अवघ्या धावा दिल्या 3. विकेट घेतली 1. काय गोलंदाजी राहिली. सुसाट वेगाने अजय मोरे होराळेचा. अजय मोरे झाडानीचा वेगाने धावत होता, परंतु त्यांना अचानक खंडाळ्याची एक्झिट घ्यायला भाग पडला आणि खंडाळ्याचा घाट दाखवला तो मच्छिंद्र आणि भावेशने गोलंदाजी करत असताना. 3 ओव्हरमध्ये 27. 3 ओव्हरमध्ये 28 करायचे. त्या बॅटिंग करत असताना खानाव टीमला अगदी एका सरळ रेषेत हे सर्व खेळाडू येतात. ही खरं तर शोभा आहे या क्रिकेटची. चला टॉस साठी या. काटरंग टीमचा कॅप्टन आपण त्वरित या. जामरुक टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. यस दर्गे येत आहेत. टॉस इथे संपन्न होईल. प्रशांतजी खांडेकर आहेत माजी अध्यक्ष खालापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. माजी अध्यक्ष गणेशजी पाटील साहेब. सन्माननीय प्रशांत दादा पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करावा. भालचंद्र पाटील यांना विनंती आहे जे सासगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. जामरुक विरोधात काटरंग या 2 संघादरम्यानची लढत. शहरी विरोधात ग्रामीण अशी लढत मात्र होईल पुढची. आणि पुढच्या लढतीसाठी आपण तुषार धुमाळ यांच्याकडे पुनश्च जाऊ. कॉइन स्पिन केलाय भालचंद्र पाटील साहेबांनी आणि टॉस जिंकलाय. जामरुक टीमने टॉस जिंकलाय. ओके. 3 ओव्हरमध्ये धावा करायचे ते 28. चला सलामीची जोडी खानाव टीम त्वरित पाठवा. सर्व क्रीडा रसिकांचं नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत नमो चषकाच्या निमित्ताने विविध ठिकाणी. प्रत्येक मतदारसंघामध्ये 288 मतदारसंघांमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांचं मात्र इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून नमो चषक क्रिकेटची स्पर्धा इथे संपन्न होते. 188 189 कर्जत मतदारसंघामध्ये
धमाकेदार सुरुवात केली होती अजय मोरे होराळेच्या या खेळाडूने. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार 1 षटकार तब्बल 19 कुठल्या होत्या, परंतु मच्छिंद्र धावून आला या संघासाठी. खाणाव टीमसाठी एक्सपिरियन्स, अनुभव हा फार मोठा आहे आणि त्या अनुभवाची यशाची गुरुकिल्लीच मच्छिंद्रने वापरली आणि दोन्ही फलंदाजांना थांबवलं. फक्त धावा दिल्या त्या 5. समोर गोलंदाजांची धुलाई करत होते अजय मोरे, तो त्यांना थांबवण्यात मच्छिंद्रला यश आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं ते भावेशने. चले 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. गौरव पाटील आणि राकेश मुंडे. पहिलं षटक घेऊन आला आशुतोष. दिशा द्यायची होती, टप्पा अचूक आहे, हीच लाईन पकडली होती ती. शेवटचं षटक टाकत असताना भावेशने खेळपट्टीचं विशेष कौतुक, कारण या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा झालेल्या आहेत तुषार, तेव्हा खेळपट्टीच्या चर्चा फार झालेल्या आहेत, परंतु नमो चषकातली खेळपट्टी खरोखरच खूप छान आहे. मेहनत घेतले सर्वांनीच. याच खेळपट्टीवरती यंदाची धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग देखील संपन्न झाली. मिडॉनला फिल्डर आहे, हातातून चेंडू निसटला, एक धाव घ्यायची आहे. हा सामना शेवटच्या बॉलवरती जाणार यातील मात्र सुद्धा शंका नाही. होराळे विरोधात खानाव, जे लाईव्ह जोडले गेलेत, आपलंही सहर्ष स्वागत. स्वतः आदरणीय नरेशदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट राजेंद्र एरुणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेशदादा प्रतिष्ठान, जो युवा प्रतिष्ठान सातत्यानं या संपूर्ण विभागामध्ये कामगिरी करतोय, त्याचेही शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रीडा नगरीमध्ये अर्थातच SP मैदान, SP मैदानावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिक नमो चषकाचा आनंद घेत असताना सकाळी अगदी वित्त मंत्रींकडे लक्ष लागलेलं, सर्वांचं बजेट सादर होत होता, आता त्यांचं खेळाकडे लक्ष लागले. स्कोर आहे 1, पाठलाग करायचे 28चा. दिशा खराबे पंच इथे दंडित करतात. अविनाश पालांडे पंचांच्या भूमिकेत, त्याचबरोबरीने अंकेश तांबडे, सूरज पांडे, सचिन दाभोलकर, सतीश साळुंके, अर्थातच बाळा साळुंके. भिरकावून दिलाय चेंडू, शॉर्ट फाईन लेगच्या वरतून बॉल पाठवलाय थेट सीमारेषा पार, रस्त्यावरती षटकार. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचून मारला, फाईन लेगला षटकार. मिड ऑफला तर क्लिअर केलंय, निश्चितच लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. थोडी अनऑर्थोडॉक्स पोझिशन होती. तुषार जो खेळाडू अगदी आपण पाहतोय ना एक्स्ट्रा कव्हरला आहे ना अगदी वाईडिश मिड ऑफ तर म्हणू शकतच नाही आपण, आणि एक फिल्डर डीप मध्ये उभा केलाय. एकच धाव, एकरी धावसंख्येने स्कोर 9. या विपरीत आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये अजय मोरेने तब्बल धावा कुठल्या होत्या 19. यशात धावांचं सातत्य मात्र त्यांना ठेवता आलं नाही. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, अगदी स्टंपच्या चिकटून मारलेला फटका होता. जागा बनवली फटक्यासाठी, मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर. जोरदार आक्रमण या षटकामध्ये आशुतोषच्या विरोधात गौरव पाटील आणि राकेश मुंडे कडून. गौरव पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. हवेत आहे या चेंडू, डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ झेल घेतला जातोय. पहिला धक्का दिलाय आशुतोषने खानाव टीमला. स्कोर आहे 13.
परतलाय तो गौरव पाटील, एक चौकार त्याचा आला. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं गोलंदाज आशुतोषने. विकेट घेणं फार गरजेचं होतं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 13. समालोचन कक्षामध्ये अभि पाटील, त्याचबरोबरीने तुषार धुमाळ यांना तुम्ही ऐकताय. नरेश दळवी गुणसंख्या लेखनाचं काम करतात. हा दुवा फार महत्वाचा आहे. 68 टीमचा लेखाजोखा ठेवणं म्हणजे 10-12 स्कोरबुक आणून ठेवा. एकाच दिवसात 2-3 संपले असतील. आता 68 संघ खेळतायत आणि ते देखील पंचायत वाईज. गावचा संघ घेतला असता तर मला असं वाटतं नमो चषकाची स्पर्धा 10 ते 12 दिवसभर खेळवावी लागली असती, ती देखील डे नाईट मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 13. 2 षटकं बाकी आहेत. धावा करायचे त्या 15. 12 चेंडू 15ची गरज. चला मार्चला सुरुवात करू द्या. नीरज सेकंड ओव्हरमध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध फटका. खराब कामगिरी. बॉल आलाय तो सीमारेषा पार. मिसफिल्डचा चौकार. संघाने आणि पहिला विश्व चषक मात्र आपण जिंकला. स्कोर 17. स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू मागे चाललाय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक पाठला करतोय. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. 2 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचेल 19 वरती. लक्ष ठेवण्यात आलं. 28 चे 19 झाल्यात. 9 धावा करायचेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 9 धावा. राकेश मुंडे चांगली कामगिरी करतो आणि त्याच्या साथीला आहे तो भावेश पिंगळे, ज्याने शेवटचं षटक टाकलं होतं. फक्त धावा दिल्या होत्या 3. या मॅच मध्ये नमो चषकामध्ये बेस्ट बॉलरच्या कदाचित रेस मध्ये असावा हा गोलंदाज. विकेट कीपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. खानाव टीम साठी येतोय हा नशिबाचा चौकार. वर 5 करायचे. 8 चेंडू 5 करायचे. नीरजच्या विरोधात 2 चौकार, 1 दुहेरी धाव, 10 धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. 1 धाव तर झाले. दुसरा घेण्याचा प्रयत्न. विकेट कीपर प्रयत्न थोडे अपुरे पडले. 2 धावा जोडल्या जातील. स्कोर जाऊन पोहोचला आता 25 वरती आणि जिंकण्यासाठी गरज आहे 7 चेंडू 3 ची. 7 चेंडू 3 धावा. दोन्ही संघ रेडी राख. काटरंग आणि जामरुक. ग्रामीण विरोधात शहरी अशी एक लढत असेल. खोपोली नगर परिषदेतील काटरंग हा संघ बरेच आहेत मला वाटते. त्यामध्ये काटरंग, मोगलवाडी, सहकार नगर आणि भानवच. आणि दुसऱ्या बाजूला जामरुक पंचायत. 3 धावा करायचे. निर्धाव चेंडूचे होते सांगता. शेवटच्या षटकामध्ये गेला हा सामना. 6 चेंडू करायचे. धावा 3 खानाव टीमला विजयासाठी होराळे संघाच्या विरोधात. खूप मोठ्या प्रमाणात नमो चषकाचं आयोजन, दिमागदार क्रीडा सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम. अगदी या क्रीडा महोत्सवामध्ये नमो चषकामध्ये 100 मीटर धावण्याच्या देखील स्पर्धा झाल्या. 400 मीटर धावण्याच्या स्पर्धा झाल्यात. कॅरमच्या स्पर्धा झाल्यात. बुद्धिबळाचा खेळ आपण पाहिलाय. बॅडमिंटन, व्हॉलीबॉल. खरं तर या नमो चषकामध्ये मलखांब, कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी मलखांब या खेळासाठी प्रामुख्याने
मागच्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये जे काही योगदान दिलंय ते एकदा तुम्ही वाचलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. प्रशिक्षक मलक खामचे यासाठी खास करून उपाययोजना केलेली आहे. मलक खाम म्हटल्यानंतर कोण असेल प्रशिक्षक, काय करत असेल, ज्यांना हौस आहे ते करत असतील, परंतु स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपल्या मातीतला आपल्या देशाचा खेळ म्हणून मलक खाम या खेळाडूकडे प्रामुख्याने पाहिलंय. सबका साथ सबका विकास, भारतीय जनता पार्टी जगातील सर्वोत्तम पार्टी आणि याच युवा फळीने भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने आयोजित केलंय नमो चषक. 6 चेंडू शिल्लक आहेत, दाबा करायचे ते मात्र 3. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, एखाद विकेट आली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो होराळे टीम कडून. का करू नये. गोलंदाजीसाठी आलाय अजय मोरे, दिशा दिले स्क्वेअर लेगला, फिल्डर खूपच दूर उभा आहे, तो पोचेल तत्पूर्वी दुसरी धाव घेतली नाहीये. पहा तुषार किती प्रेशर आहे, विकेट देऊन चालणार नाही, एकच धाव. 5 चेंडू 2 ची गरज. असे कित्येकदा सामने फसलेले आपण पाहिलेत. फलंदाज हाच एक विचार करतायत, सिंगल डबल घ्यायची, सामना आपल्या खिशात सर या 2 धावा करायचे. सर्व पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. भारतीय जनता पार्टीचे शिलेदार उपस्थित आहेत, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 5 चेंडू 2 करायचे, एखाद डॉट बॉल टाकेल का तो मात्र अजय मोरे. निर्धाव चेंडूंची नितांत गरज. शॉर्ट फाईन लेगच्या अगदी बाजूना हा फटका, पुन्हा एकदा एकच धाव, अद्याप 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धावेची गरज. खानाव टीम सेन्सिबली खेळते सध्या. आणि आता इथे नेक्स्ट मॅच असेल जामरुक विरोधात काटरंग. या मॅच मधील विजेता संघ खेळेल हाल खुर्दच्या विरोधात. सुलेमानचा संघ येतो, यस, त्यांचंही लक्ष असेल या सामन्याकडे, कोण विजय होते. टीमचा कॅप्टन काही फिल्डिंग पोझिशन चेंज करत असताना क्लोजिंग फिल्डर इथे वाढवलेत. शॉर्ट मिड विकेटला यस्टनच्या जवळ एक सिली पॉइंटला तैनात करण्यात आलेला आहे. गलीमध्ये एक तैनात आहे. 4 बॉल 1 करायचे. इथे विकेट कीपरच्या हातातून चेंडू निसटलाय, डॉट बॉल. 3 चेंडू 1. थोडं टेन्शन आता वाढलंय. आपल्या फलंदाजांना षटकार मारणं खूप सोपं काम आहे. साहेबांना विश्वास आहे की तो धाव घेऊ शकतो. 3 चेंडू 1. आपले फलंदाज षटकार सहज मारू शकतात, परंतु सिंगल आले की टेन्शन येतं. आणखी फिल्डर वाढवलेत आता. डॉट बॉल अजय मोरे, फलंदाज स्ट्रायकिंग. आणि ते पाक क्षेत्ररक्षक आहे, हातामध्ये झेल. क्रिकेट हा खेळच असा आहे, क्षणार्धात पालटणारा खेळ आहे. फॉर्म मध्ये असाल ना तर जिथे तुमची बॅट जाईल तिथे चेंडू येतो, तिथे बॅट वरती येतो. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म मध्ये नसताना तेव्हा तुम्ही किती मारण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा तुमचे बॅट आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित होत नाही. साध्या सोप्या झेल सोडल्या जातात क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही खराब फॉर्म मधून जात असता आणि चांगल्या फॉर्म मध्ये असता तेव्हा अनपेक्षित कॅचेस देखील घेतल्या जातात. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. म्हणूनच म्हणतात क्रिकेट और नसीब का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. 6 चेंडू 3 धावांची गरज होती. होराळे संघ कुठेही फ्रेम मध्ये दिसत नव्हता, परंतु मागच्या 4 चेंडू मध्ये 2 धावा आल्यात. मच्छिंद्र गेल्या मैदानावरती 2 चेंडू मध्ये 1 धाव करायचे मच्छिंद्रला. आणि ते ड्राईव्ह केलंय, पहा तिथे झेल होता परंतु क्लोजिंग फिल्डर फारच जवळ होता. मच्छिंद्रने शेवटी ते विजय नोंदवलाय खानाव टीम साठी. हार्ड लक होराळे टीम. टीम मजा आली या मॅच मध्ये. तुमचा संघर्ष खरोखरच पाहण्यालायक झाला. अशा मॅचेस होणार नाही तर नमो चषक काय. चला नेक्स्ट मॅच. जामरुक टीम इथे फिल्डिंग करत असताना आणि
काटरंग 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 संघ सलामीची जोडी पाठवा. आणि यानंतर लढत कोणाची असेल? खानाव टीम. हा जो सामना आहे त्यानंतर लढत आपली होईल. खानाव टीम हाल खुर्द विरोधात